नमस्कार. न्यू एरा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या ॲस्ट्रॉलॉजिकल घटनांबद्दल बोलणार आहोत. एक म्हणजे युरेनस हा ग्रह नवीन राशीत प्रवेश करतोय. दुसरं म्हणजे शनी देखील आपली रास बदलणार आहे. आणि तिसरं म्हणजे 29 मार्च 2025ला सूर्यग्रहण होणार आहे. तर आता आपण ह्या घटना एक एक करून डिस्कस करूयात. युरेनसनी 17 मार्चला वृषभ राशीत प्रवेश केला आहे आणि तो ह्या राशीत साधारणतः 7 वर्ष असणार आहे. आता जेव्हा हे आउटर प्लॅनेट्स म्हणजे ज्यांची परिभ्रमण कक्षा मोठी आहे असे प्लॅनेट्स जेव्हा नवीन राशीत प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या एनर्जीजमध्ये मोठा बदल घडतो. तर आता युरेनस हा वृषभ राशीत जातोय. तर युरेनस आणि वृषभ यांच्या एनर्जीज ह्या परस्पर विरोधी आहेत. म्हणजे युरेनस हा अचानक बदल घडवून आणणारा, सरप्राइजेस देणारा, सडन सरप्राइजेस देणारा प्लॅनेट आहे. तर वृषभ राशीला बदल अजिबात आवडत नाहीत. जे काही चालू आहे ते चालू ठेवणं हे त्यांना जास्त प्रिफरेबल असतं. आता युरेनस अतिशय वेगवान प्रगती करणारा ग्रह आहे. तर वृषभ राशीला स्टेबल राहायला आवडतं आणि सावकाश हळूहळू प्रगती करायला आवडते. तर अशा या परस्पर विरोधी एनर्जीज एकत्र आल्यावर काय घडू शकतं ते आपण बघूयात. वृषभ रास फायनान्सेस, इकॉनॉमी, शेअर मार्केट, रिअल इस्टेट मार्केट आणि हाऊसिंग मार्केट यांना रूल करते. आणि युरेनस तिथे जातोय त्यामुळे तिथे बरीच उलथापालथ आपण एक्सपेक्ट करू शकतो येत्या काही वर्षांमध्ये. तसंच युरेनस हा विमान प्रवास, अंतराळ प्रवास आणि इतर टेक्नॉलॉजिकल जे काही ॲस्पेक्ट्स आहेत ते रूल करतो. आणि टॉरस हा बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन, लँड रिप्रेझेंट करतो. त्यामुळे येत्या काळात आपण काही नवीन एअरपोर्ट्सचं कन्स्ट्रक्शन किंवा स्पेस स्टेशन, स्पेसक्राफ्ट किंवा मोबाईल टॉवर, IT पार्क्स किंवा इतर टेक्नॉलॉजीच्या बिल्डिंगमध्ये पण किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ होऊ शकते. वृषभ ही साईन जमीन, शेती, ओव्हरऑल पृथ्वी असं दर्शवते. आणि युरेनस हा आपण बघितलं की इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीचा कारक आहे. त्यामुळे ह्या काळात शेतीविषयक काही नवीन टेक्नॉलॉजीज, इनोव्हेशन्स डेव्हलप होतील आणि जास्तीत जास्त लोक पर्यावरणपूरक जीवन जगण्यासाठी प्रेरित पण होतील. तसंच आर्ट फॉर्म, आपलं अन्न आणि आपली घरं याविषयी नवीन नवीन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट होईल. म्हणजे आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त आपण टेक्नॉलॉजी वापरू. आणखीन असं होईल की काही जण स्वतःला किंवा स्वतःच्या व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आणि स्वतःला मनासारखं जगता यावं यासाठी त्यांची जी एक सिक्युअर्ड लाईफ आहे, मटेरियल लाईफ आहे किंवा ज्या नेहमी सिक्युरिटी देणाऱ्या गोष्टी आहेत ते सगळं सोडून देतील आणि एक नवीन इंडिपेंडंट आयुष्य जगायला लागतील. म्हणजे एका नवीन लाईफस्टाईलचा स्वीकार करतील. तसंच आपल्याला म्युझिक, आर्ट आणि आपलं मातीशी असलेलं नातं ह्या सगळ्यांमधनं एक नवीन प्रेरणा मिळत राहील. आपली मूल्य ही पुरोगामी होतील, प्रोग्रेसिव्ह होतील आणि ओव्हरऑलच समाजाची मूल्यसुद्धा बदलत जातील. आणि ती नातेसंबंध, मालकी हक्काच्या प्रॉपर्टीज आणि आत्मसन्मान ह्या विषयीची मूल्य बदलत जातील आणि ती जास्तीत जास्त प्रगतिशील किंवा प्रोग्रेसिव्ह होत जातील. आणि हे सगळं एखाद्या महिन्यात किंवा वर्षभरात घडणार नाही आहे. तर ते हळूहळू टप्प्याटप्प्याने हे बदल होत जातील. तर असा असेल युरेनसचा वृषभ राशीतला प्रवास. शनी 29 मार्चला मीन राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजे सूर्यग्रहणाच्या दिवशीच त्याचा हा राशी बदल होणार आहे. आता शनी आणि मीन रास ह्यांच्या एनर्जीज एकमेकांच्या एक्झॅक्टली अपोजिट आहेत. शनी म्हणजे बंधनं घालणारा, शिस्त लावणारा, एक प्रत्येक गोष्टीला एक स्ट्रक्चर देणारा असा आहे. तर मीन रास हिला बंधनं नाही आवडत. मीन राशीच्या एनर्जीज ह्या बंधनमुक्त असतात, अपार असतात, एकमेकांच्यात मिसळून जाणाऱ्या असतात. म्हणजे दुसऱ्याचं विश्व आणि आपलं विश्व सगळं एकत्र करणाऱ्या अशा त्याच्या एनर्जीज असतात. आणि मीन रास ही स्पिरिच्युअलिटी, इमोशन्स, आपली सहानुभूती, आर्टिस्टिक एक्सप्रेशन हे सगळ्याची कारक आहे. आता शनी जेव्हा या राशीत प्रवेश करतो आहे तेव्हा असं होऊ शकतं की कदाचित आपण आपल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस किंवा आपलं जे काही आर्टिस्टिक एक्सप्रेशन किंवा आर्टिस्टिक प्रॅक्टिसेस ज्या काही आहेत किंवा आपण एखादं सामाजिक कार्य, चॅरिटी वर्क करत आहोत त्यामध्ये आपण एक प्रकारची शिस्त आणू आणि त्याला एक स्ट्रक्चर देऊ, त्याची एक बांधणी करू.
आणि शनी इथे आपल्याला हार्डवर्क करायला लावणार आहे. स्पिरिच्युअलिटी असू देत किंवा आर्ट असू देत किंवा एखादं सामाजिक कार्य असू देत, तिथे आपल्याला तो कष्ट करायला लावणार आहे. पण त्याच्यातूनच आपण स्वतःलाही हील करणार आहोत आणि दुसऱ्यांनाही हील करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण आपल्या भावनांना बांध घालायला शिकू आणि आपल्या ज्या काही प्रेरणा आहेत, इन्स्पिरेशन्स आहेत, त्याला पण आपण एक प्रकारचा चांगला आकार देऊ शकू. विथ एफर्ट्स हे सगळं करू शकू. आणि ह्या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला अजून एक गोष्ट करू शकणार आहोत आपण, म्हणजे आपण आपली स्वप्न जी आहेत ती सत्यात उतरवू शकू. पण त्याचबरोबर आपल्याला एक वास्तविकतेचं पण भान येईल आणि काय शक्य आहे आणि काय नाही हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. म्हणजे एक रियालिटी चेक मिळेल. तसंच काही वेळेला शनी हा अकारण भीती पण उत्पन्न करू शकतो. पण त्याच कारणामुळे आपली परमेश्वरावरची श्रद्धा देखील दृढ होत जाईल. आता हे सगळे बदल तुमच्या आयुष्यात किंवा ओव्हरऑल आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कसे होतील हे कशावर ठरतं, तर मीन रास तुमच्या पत्रिकेत कुठल्या घरात आहे आणि तेथे कुठले प्लॅनेट्स आहेत यावर सगळं अवलंबून असतं. तसंच कन्या रास तुमच्या कुठल्या घरात आहेत तेही महत्त्वाचं आहे. कारण मीन आणि कन्या हा ॲक्सिस आहे, त्यामुळे जे काही मीन राशीत घडतं त्याचं रिफ्लेक्शन हे कन्या राशीत पण होत असतं. तर तुम्ही ते बघू शकता की ते घर कुठलं आहे आणि काही प्लॅनेट्स आहेत का, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय बदल घडणार आहेत. सो अशा प्रकारे शनीचा हा मीन राशीत प्रवेश असणार आहे आणि ओव्हरऑल त्याचा हा असा प्रवास असणार आहे. आता युरेनस आणि शनी हे नव्याने प्रवेश केलेल्या राशींमधून एकमेकांशी ग्रहणाच्या दरम्यान सुसंवाद करतील. त्यामुळे आपण एका मिनिंगफुल आयुष्याची सुरुवात करू. पण त्याआधी कदाचित आपल्याला काही बदलांना अचानक सामोरं जायला लागेल. कारण युरेनस आहे, तो नेहमी सडनली काहीतरी गोष्टी करतो आणि त्यामुळे कदाचित आपण गोंधळून जाऊ. पण त्याच एक्सपिरियन्समुळे आपल्याला आयुष्यातल्या एका ॲस्पेक्टकडे, म्हणजे आयुष्यातल्या एखाद्या एरियाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल. आणि ह्याच कॉम्बिनेशनमुळे आपल्याला आपली स्वप्न कष्टाने सत्यात उतरवण्याची एक ताकद मिळेल. आणि हे साधारण एरिया कुठले असू शकतात, तर काहीतरी टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल, पर्यावरणपूर्वक लाईफस्टाईल असेल, स्पिरिच्युअलिटी असेल, सामाजिक कार्य असेल, एखादा कलाविष्कार असेल. आणि म्हणजे मीन रास आणि वृषभ रास ह्या रिलेटेड आणि युरेनस आणि शनी या सगळ्या रिलेटेड जे काही मी बोललेली आहे आधी, त्या सगळ्या रिलेटेड हे विषय असतील. तसंच आपण येत्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करणार आहोत, पण तो एका डिसिप्लिन्ड वेनी, स्ट्रक्चर्ड वेनी करणार आहोत. मग तो इतर बऱ्याच गोष्टींमध्ये करणार आहोत, म्हणजे कलेमध्ये असेल, हिलिंगमध्ये असेल, रिलेशनशिपमध्ये पण असेल किंवा प्रॉपर्टीज रिलेटेड असेल. आणि तसंच अजून एका गोष्टीमध्येही याचा वापर होऊ शकतो, तो म्हणजे पाणी. म्हणजे पाण्याला बांध घालण्यासाठी नवीन इनोव्हेशन्स होणे किंवा पाण्याच्या ओव्हरऑल वापराबद्दल काहीतरी टेक्नॉलॉजी किंवा इनोव्हेशन्स होणे, म्हणजे बोरवेल सॉर्ट ऑफ काहीतरी नवीन इनोव्हेशन होणे या रिलेटेड टेक्नॉलॉजी विकसित होतील. किंवा पाण्याचा वापर याबाबतही काही डिसिप्लिन आणला जाईल. आता याच दरम्यान मंगळ हा मिथुन राशीतून ह्या दोन्ही प्लॅनेट्सबरोबर छान गप्पा मारतोय. त्यामुळे आपण कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्येही वेगवान प्रगती करणार आहोत. आणि त्याचा वापर ऑब्व्हियसली सोशलायझेशन, ट्रान्सपोर्टेशन याच्यासाठी पण होईल आणि त्याला एक साधारणतः वेग असेल. तसंच सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजी त्यांच्या वापराविषयी पण काही कायदे केले जातील किंवा ओव्हरऑल त्यांच्या वापराबाबत काही बंधनं किंवा नियमावली केली जाईल आणि ती आपल्याला फॉलो करायला लागेल. आता 29 मार्चला होणाऱ्या सूर्यग्रहणाविषयी आपण डिस्कस करूयात. त्याच दिवशी अमावस्या देखील असते. आता ह्या ग्रहणांच्या काळात आपल्याला काही वेळेला खूप इंटेन्स असे अनुभव येऊ शकतात, म्हणजे तीव्र असे अनुभव येऊ शकतात, ज्याच्यामुळे आपण एकदम गोंधळून जाऊ शकतो. पण मग त्या दरम्यान काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे हे सगळं एक्सप्लेन करणारं असं एक मी गाईड तयार केलं आहे, ग्रहणांचं गाईड. आणि ते चॅनलवर शॉर्ट्स किंवा रील्स याच्या अंडर अपलोड केलेलं आहे. तर तुम्ही ते नक्की बघा, त्याचा तुम्हाला फायदा होईल ह्या सगळ्या काळात. आणि हे ग्रहण मीन राशीत होणार आहे आणि
साधारणतः 8 ते 9 ग्रह या सूर्यग्रहणाच्या दरम्यान एकमेकांशी संवाद साधतायत. त्यातले बऱ्यापैकी जण मीन राशीतच एकत्र आलेले आहेत. त्यामुळे ओव्हरऑल मीन राशीच्या एनर्जीज खूप जास्त तीव्र होणार आहेत. ह्या एनर्जीत आर्टिस्ट असतील किंवा हीलर्स असतील किंवा मिस्टिक्स म्हणजे द्रष्टे असतील किंवा आध्यात्मिक असतील आणि फिलॉसॉफिकल असतील, तर ह्या सगळ्या लोकांसाठी हा काळ खूप पॉवरफुल असणार आहे. आणि ह्या दरम्यान आपला एक कार्मिक प्रवास सुरू होईल, ज्यामध्ये आपण आपली स्वप्न आणि वास्तवता याचा बॅलन्स करत आपण आपल्या आयुष्याच्या ध्येयाकडे जाणार आहोत. आता इथे राहू इन्व्हॉल्ड असतो नेहमी सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण याच्यामध्ये. त्यामुळे काही नात्यांमधले विधिलिखित घटना किंवा ज्याला आपण प्राक्तन म्हणतो अशा घडतील आणि त्यामुळे आपल्याला एक डीप इमोशनल किंवा कार्मिक लेसन्स मिळतील. जे आपण लेसन्स शिकू त्या दरम्यान की कसं असतं नातं, काय असतं या रिलेटेड, आणि ते सगळं असं विधिलिखित वाटेल आपल्याला. किंवा काही जणांना नात्यांमधले अनुभव किंवा एखाद्या आर्ट परफॉर्मन्स दरम्यान आलेला अनुभव किंवा एखादं विशिष्ट कम्युनिकेशन करताना आलेला अनुभव, ह्या सगळ्यामुळे त्यांची एक स्पिरिच्युअल प्रोग्रेस, आध्यात्मिक प्रगती पण होऊ शकते. तर काही जणांना अशी डीप सायकिक सेन्सिटिव्हिटी पण जाणवेल. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या भोवती असे हीलिंग वर्ड्स असतील, म्हणजे आपल्या मनावर फुंकर घालणारे, मनाला सुख देणारे असे काहीतरी प्रेमळ चांगले शब्द आपल्या कानावर पडतील. पण त्यामुळे ओव्हरऑल आपल्या सगळ्यांनाच एक प्रकारे प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल. आणि हा जो आपला कार्मिक प्रवास जो मी म्हटलेला आहे, तो साधारणतः स्पिरिच्युअलिटी, क्रिएटिव्हिटी किंवा सामाजिक कार्य ह्यामध्ये आपली एक नवीन सुरुवात करून देणारा असेल. आणि आता हे सगळं घडत असताना आपल्याला काही अडचणींना पण सामोरं जायला लागणार आहे. आणि त्या म्हणजे आपल्या काही भ्रामक कल्पना किंवा आपली स्वप्न आणि ॲक्च्युअल जे काही घडतंय, वास्तव आहे, त्याची सांगड घालताना खूप अवघड जाईल. आपलं आणि दुसऱ्याचं भावविश्व ह्याची खूप सरमिसळ होऊन गोंधळ उडू शकतो की माझ्या फिलिंग्स काय आहेत, दुसऱ्याच्या फिलिंग्स काय आहेत ते समजायला. किंवा आपण खूप आदर्शवादी होऊ शकतो, म्हणजे जास्त एक्सपेक्टेशन्स होतील आपल्या नात्यांमध्ये किंवा लोकांकडनं. तसंच आपलं प्रेम आणि नातं याच्यामध्ये आपल्याला काही कार्मिक धडे मिळतील. किंवा एखादा कलाविष्कारामध्ये एखादा विधिलिखित प्रवास पण सुरू होईल. आणखी एक होऊ शकतं ते म्हणजे आपल्याला कम्युनिकेशन करताना अडचणी येऊ शकतील, काहीतरी गैरसमज होणं, टेक्निकल इश्यूज येणं किंवा आपल्याला ओव्हरऑल क्लॅरिटी आणता येणार नाही आपल्याला जे सांगायचं आहे त्यामध्ये. पण कुठलीही अमावस्या किंवा सूर्यग्रहण हा काळ नेहमी काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी फार चांगला असतो. त्यामुळे काहीतरी एखादं गोल ठरवा, ध्येय ठरवा आणि त्या दिशेने एक नवीन प्रवास सुरू करा. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. ह्या व्हिडिओविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.